मला सुद्धा कुरकुरीत, खुसखुशीत आणि चौपट फुलणाऱ्या पोह्याच्या चकल्या पाहिजेत का? आणि बिना गॅस पेटवता. आता गॅसचा प्रॉब्लेम झाला आहे आणि गॅस वापरायचा नाही असं आमच्या मिस्टरांनी मला खणकावून सांगितलं आहे. तर चला, बिना गॅस पेटवता करायचं आहे तर ही चकली तयार करायला घेतली आहे. ती सुद्धा पोह्याची बरं का. अगदी रेग्युलर जी पोहे खातो ना, कांदा पोहे, त्याच्यापासून ही चकली तयार केली आहे. अगदी चौपट फुलते, कुसकुशीत लागते आणि चवीला जबरदस्तच. जे 1 रुपयाची आपल्याला पापडी मिळते ना दुकानामध्ये तशीच. तर काय करायचं, 1 किलो पोहे घेतलेत. तुम्हाला जितके पाहिजे तितके घेऊ शकता. 1 किलो घ्या, 2 किलो घ्या, पावशेर घ्या, अर्धा किलो घ्या. तर मी ते 1 किलोचं केलं आहे पोह्यापासून. आणि मला उगाच वाटलं की अनेक किलो घेतलं असतं बरं झालं असतं, कारण की चवीला खूप छान झालं होतं. तर 2-3 वेळा धुवून घ्यायचं, म्हणजे ह्यातली घाण वगैरे आहे ते साडी वगैरे निघून जाते. किंवा पाकडून तुम्ही धुवून घेतलं तरीसुद्धा चालतं. तर डीमार्ट म्हणून पोहे आणले होते, त्यामुळे मी 2-3 वेळाच धुवून घेतलं. आणि धुतल्यानंतर थोडंसं पाणी 5 मिनटं ह्यामध्ये पोह्यामध्ये ठेवायचं, म्हणजे पोह्या ती मऊ पडतात. आणि अर्धा तास पाणी काढून ठेवायचं. तर लक्षात आलं का? पहिल्यांदा 2-3 वेळा धुवायचं, 5 मिनटं ह्यामध्ये पाणी ठेवायचं आणि 5 मिनटानंतर हे पाणी काढून अर्धा तासासाठी ठेवायचं पोहे भिजण्यासाठी. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा मळणी करतो हे चकली पाडायच्या अगोदर, तेव्हा हे सगळं पोहे आहे ते छान असं मिक्स होतं, एकजीव होतो. तर अर्धा तासानंतर बघू शकताय पोहेसुद्धा असे भिजले आहेत. पोहे आहेत म्हटल्यानंतर सळसळीत होणार. पाणीसुद्धा घेतलं आहे मळण्यासाठी. पाण्याचा वापर अगदी थोडा थोडा करायचा आहे, एकदम बदा वतायचं नाही. व्हिडिओमध्ये बघताय त्याच पद्धतीनं. तर चिली फ्लेक्स संपली होती घरामधली. लाल मिरचीचा असं बुकना करून घेतला मिक्सरमधून. मीठ घातलं आहे, जितकं पाहिजे तिथं तुम्ही चिली फ्लेक्सचा वापर करू शकता किंवा हिरव्या मिरचीचा वापर केला तरी चालतं. 2 चमचा आहे ती पापड खार घातला आहे. 1 मीठ घालायचं आपल्या चवीनुसार, जिरे घालायचं आणि एवढेच साहित्य पुरे होतं. आणि सगळं आहे ते जिन्नस मिक्स करून घ्यायचं. तर तुम्हाला सांगते, ह्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचं ठेचा घातला तरी सुद्धा चालतं, चिली फ्लेक्स घातलं तरी चालतं. माझ्या चिली फ्लेक्स नसल्यामुळे मी इथं लाल मिरची आहे ते बारीक करून घातले आहेत. तर आता पाण्याचा वापर करूया चला. तर अगदी थोडं थोडं करून पाणी इथं ॲड करायचं, कारण की ही पोहे आहेत ते आपण मळल तसं पाणी ऑब्झर्व करून घ्यायचं असतं. छान असं मर्दून घ्यायचं. हे मळण्यासाठी ना अजिबात हायके करायची नाही, चांगलं मर्दून घ्यायचे. ह्याची चकली व्यवस्थित पडली पाहिजे. अगदी तुम्हाला सांगते, जे आपले ह्याचं चकलीचं पीठ असतं आपल्या दिवाळीमध्ये, त्याच पद्धतीनं हे पीठ तयार करून घ्यायचं. पण तळल्यानंतर ना हे वेगळंच लाजवाब लागतं बरं का, खूप सुंदर लागतं. तर आता आपण गोळे करून घेऊयात. गोळे करताना सुद्धा ना मळूनच घ्या, म्हणजे कसं चकल्या ते व्यवस्थित पडल्या जातात. बघू शकताय असंच हे चकल्या पाडायचं काम होतं आमचं. सासूबाई आमच्या भरून द्यायला लागल्या होत्या, जावाबाईसुद्धा आलत्या मदत करू लागायला. तर इथं भरून घ्यायचं. भरताना सुद्धा आधी चकल्या पडतात त्याच पद्धतीनं आणि सहजरित्या पडल्या जातात बरं का. आजीचे कष्ट करावे लागत नाहीत आणि पटपट होतात सुद्धा. म्हणूनच म्हटलं आता गॅसची टंचाई आहे, बिना गॅस पेटवता आणि छान अशा चकल्या पाहिजे असतील खुसखुशीत मुलांना देण्यासाठी, तर नक्कीच ह्या पद्धतीने पोह्याच्या चकल्या करा. मुलांना सुद्धा आपण पापड्या भाज्या देतो ना कसल्या तेलातल्या, पण ह्या पद्धतीच्या चकल्या तळून दिल्या ना मुलं खूप खुश होतील. केल्यापासून तर ह्यातले निम्म चकल्या आमच्या कमी झाल्या आहेत, कारण की रोज तळतो आम्ही वाळल्यानंतर. तर हे बघू शका, एवढ्या चकल्या झाल्यात 1 किलोमध्ये. तर तुम्ही सुद्धा भरपूर प्रमाणात केलं तर चालतं. 2-3 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळून द्यायचं, म्हणजे अशा पद्धतीने वाळल्या की तेलात टाकलं की चांगल्या अशा 4 पट फुलल्या जातात. आणि फुलल्यानंतर बघा एकदम खुसखुशीत लागतात. पहिल्यांदा व्हिडिओमध्ये बघू शकताय ना आवाज किती कुरकुरीत आलता. तर बघू शकता इथं मी तेलामध्ये चांगलं कडकडीत तेल गरम होऊन द्यायचं आणि लगेचच ह्या चकल्या तळायला द्यायच्या. तर बघा किती पट फुगल्या आहेत, म्हणजे फुलल्या आहेत सॉरी. तर खूप छान चवीला लागतात. नक्कीच ह्या पद्धतीनं करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की कशा झालत्या. ते म्हणणार आता खूप छान झालत्या, खुसखुशीत झालत्या, तिखट झालत्या आणि वेगळंच. तर चला बघू शकताय तेल गरम आणि हे आपल्या चकल्यासुद्धा छान फुलल्या आहेत. अशाच पद्धतीनं केल्या आणि रोजच अशा मागण्या आल्यात आमच्या घरामध्ये की हे चकली तळून दे, चकली तळून दे. वाळवणाचं तयार झालं की नवीन खायला आपल्याला हे असं नवीन केलं की कधी एकदा खातोय असं होतं. तर बघू शकता व्हिडिओमध्ये किती पट फुलले आहे 4 पट. तर असंच आपलं चॅनल पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाऊन बघतं म्हणा भारी.